कासोदा येथे बोगस बियाणांचा पर्दाफाश. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बोगस HBT कापूस बियाणांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाणांची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर टाकलेल्या धाडीत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहूया नेमकी काय आहे ही घटना. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. काल 6 लाख रुपयाचा युरिया खत तस्करीचा पर्दाफाश झाला होता, तर आज एरुंडा तालुक्यातील कासोदा येथे बोगस HBT कापूस बियाण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें jhulelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगाव। कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चारचाकी वाहनातून तब्बल 400 प्रतिबंधित बियाणांची पाकिटे जप्त केली. जप्त केलेली बियाण्यांची किंमत सुमारे 4,80,000 रुपये असल्याची माहिती आहे. एकीकडे आसमानी संकट तर दुसरीकडे खत आणि बोगस बियाणांच्या काळ्या बाजारामुळे शेतकऱ्यावर आता सुलतानी संकट ओढवले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी योगेश बळवंत पाटील आणि नितीन देवरे या दोघांविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास बोरसे, कृषी अधिकारी निखिल टोळकर, परेश बळगुजर, सचिन पाटील तसेच कासोदा पोलिसांच्या पथकाने केली. तर कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांचे सहकार्य लाभले, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी या पथकाचे कौतुक केले आहे. तपास आणखी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई